हॅलो एव्हरीवन, मी जाकीर सर, संचालक विजन अकॅडमिक इनवर्ट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2026 मध्ये झालेली जी आहे, ज्याच्या अंतर्गत मराठी विषयाचे महत्त्वाचे प्रश्न आज आपण त्यांचा सविस्तर स्पष्टीकरणासहित अभ्यास करणार आहोत. जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असेल तर तुमच्या अभ्यासाकरिता हे प्रश्न नक्कीच उपयोगी ठरतील आणि तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की मराठी व्याकरणाचे प्रश्न पोलीस भरतीत कशा प्रकारे विचारतात. तर सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नाला. पहा, पहिला प्रश्न जो आहे पोलीस भरती 2026 मीरा भाईंदर शहर पोलीस मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो पहा, धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने तयार झालेल्या क्रियापदाला काय म्हणतात. पहा, असा क्रियापद ज्याच्यामध्ये एक धातू साधित क्रियापद असायला पाहिजे आणि त्याचबरोबर सहाय्यकारी क्रियापद असायला पाहिजे. तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियादर्शक शब्द म्हणजे क्रियापद. परंतु वाक्यामध्ये कधी कधी धातुसाधित क्रियापदाबरोबरच वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी एक सहाय्यकारी क्रियापद सुद्धा लागतो. जसे की उदाहरण पहा, इथं काय म्हणलेलं आहे, मुले मुले क्रिकेट मुले क्रिकेट खेळत आहेत. हा जो वाक्य आहे, या वाक्यामध्ये दिलेला जो क्रियापद आहे याच्यामध्ये दोन्ही आपल्याला उदाहरण पाहायला मिळतात. याच्यामध्ये धातू साधित सुद्धा आहे आणि सहाय्यकारी सुद्धा क्रियापद आहेत. हा जो खेळत जो शब्द आहे, हा मूळ जो शब्द आहे खेळ धातूपासून बनलेला आहे आणि त्याचबरोबर हा आहे जो शब्द आहे, हा आहे जो काय आहे, हा याला आपण सहाय्यकारी क्रियापद सुद्धा म्हणतो. म्हणजेच अशा क्रियापदाचा प्रकार ज्याच्यामध्ये धातू आणि त्याचबरोबर सहाय्यकारी क्रियापद आलेला असेल त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, संयुक्त क्रियापद म्हणतो. संयुक्त या शब्दाचा अर्थच असा होतो एकापेक्षा अधिक क्रियापद. हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, पुढील प्रश्न दुसरा काय म्हटलेला आहे, उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते या वाक्यातील अधोरेखित क्रियापद कोणते आहे. हा सुद्धा प्रश्न मीरा भाईंदर शहर पोलीस भरती 2026 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता इथं पहा, उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते, तर इथं पहिला जो आहे अनियमित आहे. अनियमित म्हणजे असा क्रियापदाचा प्रकार ज्याचा मूळ धातू सांगता येत नाही. जसं की पहा, मला पुस्तक पाहिजे, या वाक्यातला पाहिजे जो आहे याचा आपण मूळ धातू पहा असं तर म्हणू शकत नाही. म्हणजे हा एक अनियमितचं उदाहरण झालेलं आहे. हा सुद्धा नाही. करणरूप म्हणजे एक होकारार्थी वाक्य ज्याच्यामध्ये ज्याला आपण होकार दर्शवलेला असतो. जसं की सर्वांनी काय आहे, नियमित अभ्यास करावा, हा एक वाक्य करणरूपी आहे. हा सुद्धा नाही. त्याच्यानंतर दुसरा जो आहे शक्य क्रियापद, त्याच्यामध्ये शक्यता दर्शवली जाते, हा सुद्धा नाही. तिसरा जो आहे, चौथा जो पर्याय आहे भावकर्तृक म्हणजे असा क्रियापदाचा प्रकार ज्याच्यामध्ये काय आहे, कर्ता स्पष्टपणे दिलेला नसतो, क्रियापदाच्या भावावरूनच आपल्याला कर्ता समजून घ्यावा लागतो. मग अशा क्रियापदालाच आपण काय म्हणतो होतं, भावकर्तृक क्रियापद म्हणतो. तर या वाक्यामध्ये उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते या वाक्यातला आपल्याला कर्ता स्पष्टपणे दिसत नाही, क्रियापदावरूनच आपल्याला करता शोधावा लागतो. हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. याला अजून एक आपण उदाहरण देऊ शकतो. जसे की पहा, आज सारखे गडगडते हा सुद्धा जो उदाहरण आहे, गडगडते जो क्रियापद आहे, हा सुद्धा भावकर्तृक क्रियापदाचाच एक प्रकार आहे. याच्यामध्ये सुद्धा कर्ता स्पष्ट दिलेला नाही. ओके, पर्याय क्रमांक 4 याचा अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा, पुढील जो प्रश्न आहे, मी चहा करीत जाईन वाक्यातला काळ ओळखा. हा सुद्धा प्रश्न मीरा भाईंदर शहर पोलीस भरती 2026 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पहा, तर विद्यार्थी मित्रांनो, काळावर आधारित पोलीस भरतीमध्ये आपल्याला एखादा प्रश्न पाहायला मिळतोच. तर याच्यामध्ये पहा, मी चहा करीत जाईन जो शब्द आहे, नक्कीच यावरून आपल्याला एवढं समजेल की क्रिया भविष्याची आहे. पण भविष्यामध्ये कोणती आहे ही क्रिया, एक रीती भविष्यकाळ आहे. का आहे, कारण भविष्यात सुद्धा नियमित घडणारी क्रिया ज्याला आपण रीती भविष्यकाळ सुद्धा म्हणतो. हाच वाक्य समजा रीती भूतकाळामध्ये जर झाला असता, रीती वर्तमान काळाचं पाहू आपण, रीती वर्तमान काळात जर राहिला असता, आपण याला काय केलं असतो, मी चहा करीत असतो म्हणायला हरकत नाही. मी चहा करीत असतो म्हणायला हरकत नाही. हा एक रीती वर्तमान काळाचा झालेला आहे. जर याला आपण रीती भूतकाळामध्ये जर परिवर्तन जर केलं असतो रीती भूतकाळामध्ये, तर काय होईल, मी चहा करीत असे. हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. भूतकाळामध्ये असे, वर्तमान काळामध्ये असतो आणि भविष्य काळात जाईन. हे शब्द आपल्याला यावरून ठरवता येईल की वाक्याचा काळ कोणता आहे. तर पर्याय क्रमांक 1 जो आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पहा, पुढील जो प्रश्न आहे,
इथे तिथे आज पुढे मागे ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण आहेत? क्रियाविशेषण अव्ययी. क्रियाविशेषण अव्ययी म्हणजे असे शब्द, एखादी क्रिया कुठे घडली, किती घडली, कशी घडली आणि क्रियेची रीत सांगणारे शब्द, ज्याला इंग्रजीमध्ये आपण ऍडवर्ब सुद्धा म्हणतो. मीरा भाईंदर पोलीस भरती 2026 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता नक्कीच या शब्दावरून आपल्याला समजते इथे तिथे आज पुढे मागे हे शब्द कसे आहेत, ज्याला आपण स्थानिक किंवा स्थळाच्या संबंधित असणारे हे शब्द आहेत. म्हणजेच नक्कीच आपल्याला असं म्हणता येईल की हे जे शब्द आहेत स्थानिक क्रियाविशेषण अव्ययी आहेत. उदाहरणार्थ तुम्ही पहा, एखादा वाक्य देतो, काय आहे तो इथे राहतो. इथे राहतो हा जो वाक्य आहे याच्यामध्ये पहा, राहण्याविषयी माहिती सांगत आहे. नक्कीच काय आहे, एक स्थळ ठिकाण या वाक्यातून दर्शविल्या जातो. म्हणजे हे जे शब्द आहेत हे स्थलवाचक शब्द आहेत, म्हणून त्यांना आपण स्थानिक शब्द सुद्धा म्हणतो. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न आहे, समक्ष, परोक्ष, समीप, पर्यंत, विना ही डायड्या शब्देही आहे. आता ही कसे अव्ययी आहेत? पर्याय क्रमांक 1 क्रियाविशेषण साधित, 2 धातू साधित, 3 संस्कृत शब्द साधित, 4 आहे नाम साधित. आता हे जे शब्द आहेत हे संस्कृत शब्द असल्यामुळे यांना आपण संस्कृत शब्द साधित म्हणतो. हे जे शब्द आहे नाम, सर्वनाम, विशेषतः संस्कृत मधले हे शब्द जे आहेत हे जोडून येतात. जसे की पहा, तो उदाहरण देतो, तो माझ्या समक्ष, तो माझ्या समक्ष रडत होता. तो माझ्या समक्ष काय करत होता? रडत होता. हा जो वाक्य आहे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल समक्ष जो शब्द आहे हा शब्द काय संस्कृत शब्द साधित शब्द म्हणून सुद्धा आपण पाहतो. पर्याय क्रमांक 3 जो आहे हा या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न इथं काय म्हणलेला आहे, यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार. अधोरेखित केलेल्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. आता इथं पहा काय म्हणलेलं, यश मिळो की न मिळो, की म्हणल्यानंतरच इथं आपल्याला स्पष्टपणे एक विकल्प किंवा पर्याय आपल्याला पाहायला मिळतो. तर इथं काय आहे, विकल्पबोधक म्हणायला हरकत नाही. का? कारण याच्यामध्ये एक प्रकारचा पर्याय दर्शवलेला आहे, मिळो अथवा न मिळो, आणि विकल्प मध्ये किंवा, अथवा, वा अशा प्रकारचे शब्द आपण याच्यामध्ये वापरतो. कोणते आहेत? किंवा, त्याच्यामध्ये अथवा आणि किंवा वा अशा प्रकारचे शब्द वापरून आपण एक विकल्प किंवा पर्याय दर्शवतो. परिणाम मध्ये तुम्हाला माहित आहे, एखाद्या पहिल्या घटनेचा परिणाम दर्शवतो वाक्यामध्ये. जसं की पहा, तो आजारी होता म्हणून काय आहे, ग्राउंडला गेला नाही. याच्यामध्ये परिणामसाठी हा शब्द वापरतो, परिणाम दर्शक. म्हणजे इथं विकल्प आहे पण परिणामाचं तुम्हाला एक उदाहरण सांगत आहे. त्याच्यानंतर संकेत मध्ये जर तर असे शब्द वापरतो. स्वरूप मध्ये खुलासा देण्यासाठी काही शब्द आपण वापरतो, खुलासासाठी. म्हणजे दिलेला जो प्रश्न आहे या प्रश्नाचा जो अचूक उत्तर आहे कोणता आहे, विकल्पबोधक आहे. पर्याय क्रमांक 1 याचं काय आहे, उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, मने, भापडा, बेटे, आपला ही कोणते अव्ययीय प्रकारातील आहे? पहा आता हे जे आहेत उद्गारवाचक शब्दयोगी अव्ययाची जी जात आहे, शेवटचा ज्याला म्हणतो आपण केवळ प्रयोगी अव्यय म्हणतो, तर याच्यात वापरल्या जाणारे जे शब्द आहेत, आणि हे जे शब्द आहेत हे शब्द तिरस्कारासाठी वापरत नाही, आश्चर्यासाठी सुद्धा वापरत नाही. यांना आपण पाद पूर्णार्थक म्हणतो, ज्याला व्यर्थ उद्गारवाचक सुद्धा म्हणतो. याच्यामध्ये कसल्याही प्रकारच्या भावना नसतात. म्हणजे हे सदरील जे शब्द आहेत, मने, बापडा, बेटे आणि आपला, हे पाद पूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय म्हणून ओळखतात. म्हणजे हा एक पर्याय लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3. उदाहरणार्थ जर आपण पाहिलो, पहा काय आहे, तो म्हणे आजारी होता. तो म्हणे आजारी होता हा जो वाक्य आहे याच्यामध्ये कसल्याही प्रकारच्या उत्कट भावना वगैरे व्यक्त केल्या जात नाही. केवळ लकब देण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे शब्द इथं वापरल्या जातात. पर्याय क्रमांक 3 जो आहे हा प्रश्नाचं उत्तर आहे. हा सुद्धा प्रश्न मीरा भाईंदर शहर पोलीस भरती 2026 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न काय, शब्दसिद्धीवर आधारित आहे. चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा हे शब्द कोणत्या भाषेतील आहे? तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो, आपली मराठी जी भाषा आहे ही भाषा संस्कृत प्राकृत भाषा आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये इतर भाषांचे सुद्धा बरेच शब्द आहेत जे दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो. तर सदरील जे शब्द आहेत चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा ही तामिळ शब्द आहेत. तामिळ भाषेतून मराठीत आलेली आहे. त्याच्यामध्ये हिंदी तर तुम्हाला माहित आहे, नानी असेल, इमली असेल, हे शब्द हिंदीतले आहेत. हा सुद्धा नाही. कानडीमध्ये अण्णा, अक्का अशा प्रकारचे शब्द वापरतो, हा सुद्धा नाही. त्याच्यामध्ये तेलुगू आहे, तेलुगूतले सुद्धा शब्द आहेत. अनारसा असेल, शिकेकाई असेल, असे सुद्धा शब्द तेलुगूचे आपण मराठीमध्ये वापरतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 जो आहे हे चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा हे शब्द तामिळ भाषेतील शब्द आहेत. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न आहे, एखादा मुद्दा
अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात? मीरा भाईंदर शहर पोलीस भरती 2026. संक्षेप चिन्ह कधी वापरतो आपण? संक्षेप चिन्ह जे आहे एखाद्या वेळेस एखाद्या शब्दाचा संक्षिप्तीकरणासाठी वापरतो, जो पूर्ण विराम सारखा असतो, जसं की द सा द शे, ज्याला दर साल दर शेकडा, द सा द शे, हे जे आहे त्याच्यामध्ये जे वापरलेले जे आहे याला आपण काय म्हणतो? संक्षेप चिन्ह म्हणतो. शब्दाचं संक्षिप्तीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारे चिन्ह असतात. संयोग चिन्ह दोन शब्दांमध्ये जोडण्यासाठी वापरतो, जसं की याच्यामध्ये पहा, हा सुद्धा नाही, आई वडील असेल, आई वडील याच्यामध्ये वापरण्यात आलेला जो चिन्ह आहे संक्षेप आहे. आणि राहिला विषय आता लोप चिन्ह जो आहे याचं उत्तर आहे काय आहे? कधी वापरतात? एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच आपल्याला तोडायचा असेल तेव्हा आपण या चिन्हाचा वापर करतो. राहिला विषय अपसारण चिन्ह विचार मालिका तुटलेली असेल तेव्हा अपसारण चिन्हाचा वापर करतात. पर्याय क्रमांक 3 जो आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न आहे, भृंगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आता पहा, मीरा भाईंदर शहर पोलीस भरती 2026 मध्ये आलेला आहे. वसनचा अर्थ होतो इथं ज्याला आपण वस्त्र या अर्थाने वापरतो, हा सुद्धा नाही. तनुज म्हणजे काय आहे? एक प्रकारचं पुत्र या अर्थाने वापरतो, हा सुद्धा नाही. त्याच्यामध्ये मधुप आहे, मधुपला आपण काय म्हणतो? भृंगा या अर्थाने सुद्धा आपण इथं वापरतो. त्याच्यानंतर राहिला अरी या शब्दाचा अर्थ आपण काय? शत्रू या अर्थाने सुद्धा वापरतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो आहे या प्रश्नाचा उत्तर आहे. म्हणजे हा एक समानार्थी शब्द इथे विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न आहे, ज्याला सीमा नाही असा या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. मीरा भाईंदर शहर पोलीस भरती 2026. ज्याला सीमा नाही त्याला आपण काय म्हणतो? एक प्रकारचं असीम म्हणतो. हा जो आहे अमर्याद बी नाही, मर्यादा नसलेला, अपार बी नाही, अनंत बी नाही, ज्याचा अंत नाही असाही नाही. तर असीम म्हणजे काय? ज्याला सीमा नाही त्याला आपण काय म्हणतो? असीम. हा शब्द इथं शब्दसमूहाबद्दल एक शब्द इथं आपण वापरतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 जो आहे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपण इथं वापरू शकतो. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न आहे, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषापासून विकसित झालेली आहे? मी आताच बोललो थोड्या वेळापूर्वी की मराठी ही जी भाषा आहे या भाषेमध्ये इतर भाषांचा सुद्धा समावेश झालेला आहे. म्हणजे त्या भाषेच्या शब्दांचा सुद्धा आपण दैनंदिन जीवनामध्ये मराठीमध्ये वापरतो. म्हणजेच ही जी भाषा आहे ही भाषा कशी आहे? इंग्रजी संस्कृत तर नाही, त्याच्यामध्ये कानडी हिंदी बी नाही, शब्द वापरतो आपण, परंतु कोणत्या भाषापासून विकसित झाली आहे असं म्हटलेलं आहे. तर संस्कृत प्राकृत म्हणजे सगळ्याच भाषा आल्या याच्यामध्ये आपल्या. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 जो आहे हा याचं काय आहे? उत्तर आहे. संस्कृत मराठी बी नाही. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला गृहीत धरावं लागेल. त्यानंतर पहा, ती परीक्षा देते या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा. आता व्याकरण चालवा म्हणजे ती या शब्दाचं आपल्याला पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला द्यावं लागेल. हा प्रश्न आलेला आहे. सोलापूर शहर पोलीस भरती 2026 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर सर्वप्रथम ती काय आहे? पर्यायातून जाऊ आपण. ती एक सर्वनाम आहे, ठीक आहे, हरकत नाही, राईट. ती बी सर्वनाम आहे. आता इथं विशेषण म्हणलेलं आहे, ती विशेषण नाही, सर्वनाम आहे, हा पर्याय गेला. इथं सर्वनाम आहे, हा करेक्ट आहे, इथे सर्वनाम आहे. त्यानंतर पुढील प्रश्न काय आहे? तिच्याबद्दल एकवचनी आहे. तिथं दुसरा जो आहे ते स्त्रीलिंगी आहे. त्याच्यानंतर इथं काय म्हणले? स्त्रीलिंगी एकवचनी करता. तर याच्यामध्ये पहा, एकवचनी आहे, स्त्रीलिंगी आहे. इथं आपल्याला या दोन पर्यायातून जर आपण बघितलो तर इथं अनेकवचनी तर इथं नाही आहेत. आता या दोन पर्यायातून जर पाहिलो, ती एक स्त्रीलिंगी शब्द आहे, सर्वनामामध्ये एकवचनी आहे आणि इथं वाक्याचा कर्ता आहे. या दोन पर्यायातून जर उत्तर आपण जर काढलो, इथं सुद्धा एकवचनी आहे, स्त्रीलिंगी आहे, पण कर्ता दिलेला नाही. म्हणजे हा जो आहे हा पर्याय क्रमांक 3 जो आहे हा एकदम स्पष्टीकरण पूर्ण दिलेला आहे. तिच्या संबंधित ती सर्वप्रथम एक सर्वनाम आहे, राईट. त्याच्यानंतर तो स्त्रीलिंगी शब्द आहे, राईट. त्यानंतर तो एकवचनी आहे आणि त्याच्यानंतर वाक्यातला तो काय आहे? कर्ता आहे. व्याकरण चालवण्यामध्ये एखाद्या शब्दाचं स्पष्टीकरण दिले जाते, जसं की त्याचं वचन असेल, लिंग असेल, मग तो कर्ता, कर्म, क्रियापद काय आहे, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या जाते व्याकरण चालवण्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न आहे, ती चाकूने भाजी चिरते. अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा. हा जो शब्द आहे सोलापूर शहर पोलीस भरती 2026 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तुम्हालाही माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणामध्ये विभक्तीवर आधारित आपल्याला एक किंवा दोन प्रश्न प्रत्येक पोलीस भरतीच्या याच्यामध्ये पाहायला मिळतो. एखाद्यात नसेल सुद्धा तो भाग वेगळा, परंतु बऱ्याच परीक्षेत विभक्तीवर प्रश्न आलेलेच आपल्याला दिसतात. आता तिथला कारकार्थ पहा, ती चाकूने भाजी चिरते. चिरण्याची क्रिया झाली
आणि याला साधन म्हणून काय वापरण्यात आलेलं आहे? चाकू आहे. चाकू म्हणजेच काय? एक प्रकारचं करण आहे, ज्याला आपण साधन म्हणतो, करण. ओके. आता पहा, चाकूने, चाकू नाम आहे. आता इथं जोडण्यात आलेला विभक्तीचा प्रत्यय ने आहे. ने म्हणल्यानंतर कोणती विभक्ती आहे? ज्याच्यामध्ये चतुर्थी नाही. चतुर्थीमध्ये आपण कोणते वापरतो? स ला ते. कोणते आहे? स ला ते. आणि अनेक वचनामध्ये स ला नाते अशा प्रकारचे आपण एकवचन आणि एकवचनामध्ये वापरतो. त्याचबरोबर द्वितीयाचे पण प्रत्यय सारखेच आहे. द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सारखे आहे, परंतु कारकार्थ वेगळा आहे. आता इथं तृतीय आहे. तृतीय विभक्ती याचं उत्तर आहे. का? कारण इथं साधन सांगितलेलं आहे आणि तृतीय विभक्तीचे जे प्रत्यय आहे कोणते आहे? ने, ए, शी आणि त्याच्यानंतर नि, शी, नि, शी, ही आणि ई अशा प्रकारचे विभक्तीचे प्रत्यय याच्यामध्ये आपण वापरतो. पंचमीमध्ये कोणते वापरतो आपण? उन, ऊन, हुन. पंचमीमध्ये उन आणि हुन अशा प्रकारच्या विभक्तीचा प्रत्यय आपण इथं वापरतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो आहे हा या प्रश्नाचं उत्तर आहे आणि साधन आहे आणि ने विभक्तीचा प्रत्यय म्हणजे तृतीय विभक्ती आहे. ओके. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न आहे, डॅश वास उन्हाळ्यात थंडावा देतो. सोपा प्रश्न आहे. गाळलेल्या जागी वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा अचूक योग्य शब्द निवडायचा आहे. आता इथं पहा, कापुराचा आणि इथं कापराचा, कापऱ्याचा आणि कापुरीचा. तर इथं आपण काय म्हणू शकतो? कापराचा हा शब्द इथं अचूक ठरेल गाळलेल्या जागी. मग याचा पूर्ण उच्चार कसा होईल? कापराचा वास उन्हाळ्यात थंडावा देतो. पर्याय क्रमांक 2 जो आहे हा अचूक शब्द आहे. ओके. त्यानंतर पहा पुढील प्रश्न काय म्हटलेला आहे. हा जो प्रश्न आहे, टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील काय म्हणलेला आहे? सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता इथं ती जो शब्द आहे हा शब्द आपल्याला 2 प्रकारच्या सर्वनामामध्ये वापरायला दिसतो. एक जो आहे याच्यामध्ये पुरुषवाचक म्हणून सुद्धा आपण वापरतो. त्याच्यानंतर दुसरा आहे दर्शक म्हणून सुद्धा आपण वापरतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो पर्याय आहे प्रश्नार्थक, प्रश्नार्थक नाही, प्रश्नार्थकचे एक उदाहरण देतो तुम्हाला. पहा काय आहे? कोणी खाल्ला, कोणी खाल्ला हा पेरू. पहा इथं क्वेश्चन मार्क आहे. कोणी खाल्ला हा पेरू. तर याच्यामध्ये पहा कोणी जो शब्द आहे इथं प्रश्नार्थकसाठी वापरलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं पहा पुरुषवाचक सर्वनाम आहे. पुरुषवाचक मध्ये काय आहे? याच्यामध्ये एक उदाहरण पाहू. याच्यामध्ये तीच पहा, ती अतिशय अतिशय हुशार होती. ती अतिशय हुशार होती हा वाक्य आहे. याच्यामध्ये जो ती जो वापरलेला आहे हे हा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणून इथे वापरलेला आहे. का? इथे दर्शवण्याचं कार्य होत नाही. सामान्यचं एक उदाहरण पहा. हा सुद्धा नाही, हा सुद्धा नाही. सामान्यचं जर उदाहरण आपण पाहिलं तर काय म्हटलेलं आहे? सामान्य, कोणी प्रेमळ तर कोणी कपटी. कोणी प्रेमळ तर कोणी कपटी हा वाक्य आहे. याच्यामध्ये निश्चितता नसते यासाठी वापरलेला सर्वनाम कोणता आहे? कोणी आहे. इथंही कोणी आहे, मात्र इथं काय आहे? इथं प्रश्नार्थी चिन्ह आहे. इथं मात्र प्रश्नार्थी चिन्ह नाही. त्याच्यानंतर इथं जो आहे हा दर्शक मध्ये आपण वापरू शकतो. का? तर पहा इथं ती माझी वही आहे. काय आहे? ती माझी, म्हणजे इथे दर्शवण्याचं कार्य करत आहेत. हा, ही, हे, तो, ती, ते दर्शक सर्वनाम म्हणून सुद्धा आपण इथं वापरतो. याच्यामध्ये अजून जर आपण एक उदाहरण पाहिलं तर पहा काय आहे? ती हुशार मुलगी आहे. ती हुशार मुलगी आहे. मुलगी आहे हा एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे याच्यामध्ये तो, ती, तो जो शब्द आहे इथं आपण दर्शक सर्वनाम म्हणून सुद्धा इथं आपण वापरतो. पहा पुढील प्रश्न, जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना काय म्हणतात? आता दिलेल्या शब्दावरून आपल्याला एवढं स्पष्ट होते हे जे शब्द आहेत हे शब्द कसे आहेत? यांना कसल्याही प्रकारचं प्रत्यय जोडलेलं नाही. प्रत्यय जोडलेलं नाही म्हणजे साधित नाही. साधित मध्ये कसे एखादा प्रत्यय वगैरे जोडलेला असतो. आणि हे सरळ सरळ काय? सिद्ध शब्द आहे, सिद्ध धातू आहेत. कोणते आहेत? सिद्ध, ज्यांना कसल्याही प्रकारचा मूळ धातू जोडलेला नसतो. जसं की याच्यामध्ये पहा, आपण जाला जर ने जर जोडलो तर काय होईल? याच्यामध्ये जाणे होईल. जाणे म्हटल्यानंतर हा एक साधितचा प्रकार झाला. ये असेल, येणे असेल, करच करणे असेल, बसच बसणे असेल, वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये देशी पण नाही आणि त्याच्यानंतर हे तत्सम सुद्धा नाही. तत्सम म्हणजे असे शब्द जे संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले आहे. सूर्य, चंद्र वगैरे असे शब्द. तर हा जो आहे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. हा प्रश्न सोलापूर शहर पोलीस भरती 2026 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न आहे, प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते. पहा, खात असते
या वाक्याचा काळ ओळखण्यासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य तो पर्याय निवडा. सोलापूर शहर पोलीस भरती 2026. रीती भूतकाळ नाही. रीती भूतकाळ जर राहिला असता तर इथं असे हा शब्द आपल्याला पाहायला भेटला असतं, म्हणजे हा नाही. रीती वर्तमान काळ बरोबर आहे का? कारण याच्यामध्ये आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी बोललो की एखाद्या वाक्यामध्ये असतो, असते हे जे शब्द आहेत रीती वर्तमान काळात वापरतात. आणि रीती वर्तमान काळ म्हणजे वर्तमान काळात नियमित घडणारी क्रिया, ज्याला आपण रीती वर्तमान काळ म्हणतो. रीती भविष्य काळात जर राहील तर याच्यामध्ये वेगळे शब्द वापरले असते, हा सुद्धा नाही. आणि अपूर्ण वर्तमान काळ हा सुद्धा नाही. तर पहा पर्याय क्रमांक जो आहे, पर्याय क्रमांक 2 जो आहे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पहा पुढील प्रश्न काय म्हटलेला आहे. पुढील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. मोठ्याने ओरडू नकोस हा वाक्य आहे. सोलापूर शहर पोलीस भरती 2026 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. मोठ्याने, आता मोठा छोटा हा जो शब्द आहे, हा जो शब्द आहे एक विशेषण म्हणून सुद्धा वापरतो आपण. काय आहे? विशेषण म्हणून. म्हणजेच विशेषतः हा नाम नाही, विषय इथे समाप्त झाला. विशेषण साधित अगदी बरोबर आहे, कारण मोठा छोटा हुशार हे जे शब्द आहेत विशेषण आहेत. म्हणजे विशेषणापासून बनलेला म्हणजे विशेषण साधित, आणि तो काय क्रियाविशेषण अव्ययी आहे. आता तो काय म्हणलेला, ओरडू नकोस, पण कसा ओरडू नकोस? मोठ्याने ओरडू नकोस. म्हणजे मोठा हा जो शब्द आहे शब्दांच्या जातीमध्ये तो कशात येतो? नामात, सर्वनामात, विशेषणात. तर इथे जर पाहिलो मोठा शब्द विशेषणामध्ये येतो. विशेषण तिची जात आहे आणि या विशेषणापासून बनलेल्या क्रियाविशेषण अव्ययांनाच आपण विशेषण साधित क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. धातूपासून बनलेल्यांना धातू साधित म्हणतो, अव्ययापासून बनलेल्यांना अव्यय साधित म्हणतो. पर्याय क्रमांक 2 हा याचं काय आहे? अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. गड आला पण सिंह गेला हे उपवाक्य कोणते आहे? परिणामबोधक नाही. जसं की आपण परिणामात जर पाहिलो काय आहे, उदाहरणार्थ पहा, तो आजारी होता, आजारी होता, तो आजारी होता, तो आजारी होता म्हणून ग्राउंडला आला नाही, ग्राउंडला आला नाही हा वाक्य आहे. परिणाम झालं, काय झालं? ग्राउंडला न येण्याचं. हा नाही, याच्यामध्ये म्हणून अशा प्रकारे शब्द वापरतो. न्यूनत्व, कमीपणा हा आहे पहा, गड आला पण सिंह गेला, कमीपणा दर्शवण्यासाठी इथं वापरतो. पर्यायबोधक नाही, विकल्पसाठी वापरतो. विज्ञान, शाप की वरदान, याचं जर उदाहरण पाहिलं तर आपण काय, विज्ञान, विज्ञान शाप की वरदान, काय आहे? वरदान, हा सुद्धा नाही. त्याच्यानंतर समुच्चय बोधक, भर टाकण्यासाठी वापरतो. जसं की पहा, जय क्रिकेट खेळत होता आणि आम्ही सर्वजण काय आहे? अभ्यास करत होतो. आणि हा जो आहे शब्द समुच्चय जो आहे वाक्यामध्ये भर टाकण्यासाठी वगैरे सुद्धा आपण इथं वापरतो. न्यूनत्व एक लक्षात ठेवा, कमीपणा दर्शवण्यासाठी वापरण्यात येणारा हा एक शब्द आहे. ओके. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न आहे काय म्हणलेला आहे, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण डॅश असे म्हणतो. बेसिक प्रश्न आहे, वर्णमाला घटकावर आधारित आहे. पहा, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? मीरा भाईंदर शहर पोलीस भरती 2026. शब्द, शब्द म्हणजे काय? अर्थपूर्ण अक्षरांचा समूह. कशाचा? अक्षरांचा समूह, ज्याला आपण शब्द म्हणतो. आता अक्षर जो आहे, अक्षर कोणाला म्हणतो? ध्वनीच्या सांकेतिक खुणा. कशाच्या? ध्वनीच्या सांकेतिक खुणा, याला आपण अक्षर म्हणतो. सांकेतिक खुणा यांना आपण अक्षर म्हणतो. हा सुद्धा नाही, हा सुद्धा नाही. पद, पद म्हणजे काय म्हणतो आपण? याला विकृती म्हणतो. विकृती म्हणजे काय आहे? एखाद्या शब्दाला काही प्रत्यय जोडून त्यापासून बनलेले शब्द, ज्याला आपण पद म्हणतो. जसं की पहा, याचं जर उदाहरण जर बघितलं आपण, याच्यामध्ये टेबल असेल, टेबल, तर याला आपण काय म्हणतो? टेबला खाली जर वापरलो आपण, टेबला खाली, तर हा जो आहे टेबला खाली, याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो? यातील जो शब्द आहे हा पद आहे, विकृती आहे. याच्यामध्ये खाली एक प्रकारचा आपण काय शब्द जोडलेला आहे? वर्ण. वर्ण म्हणजेच काय? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? इथं वर्ण म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जो आहे या प्रश्नाचा उत्तर आहे. इथे एक छोटीशी व्याख्या विचारण्यात आलेली आहे. शब्द, अक्षर, पद आणि वर्ण याच्यातला फरक तुम्हाला लक्षात आलं असेल. अक्षरांचा समूह असतो, ध्वनीच्या सांकेतिक खुणा असतो. एखाद्या मूळ शब्दाला एखादा अक्षर जोडल्या जाते आणि त्यापासून दुसरा एखादा शब्द बनविल्या जातो. पहा, त्यानंतर पहा पुढे वाक्य आणि त्याचा प्रकार दिला आहे. खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. सोलापूर शहर पोलीस भरती 2026 ला आलेला प्रश्न आहे. पहा, आम्ही जातो आमच्या गावात, या वाक्यात केवळ वाक्य आहे का? आम्ही जातो आमच्या गावात, जाण्याची क्रिया एकच झालेली आहे, वाक्य बी केवळ आहे. उत्तर बरोबर आहे. राईट.
जे चकाकते ते सोने नसते. हा वाक्य संयुक्त दिलेला आहे, पण इथं मिश्र पाहिजे. काय पाहिजे इथं? मिश्र पाहिजे, म्हणजे हा सुद्धा नाही. मी रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर व्यायाम करतो. आता इथं व त्याचबरोबर इथं मिश्र दिलेला आहे. हा वाक्य इथं कसा पाहिजे? संयुक्त पाहिजे. का? इथं दोन क्रिया वेगळ्या आहेत व या अव्ययाने जोडलेल्या आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 जो आहे हा इथं अचूक पर्याय आपल्याला पाहायला मिळतो. वाक्य आणि त्याचा प्रकार. हा वाक्य केवळ वाक्य आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा काय म्हटलेला आहे. या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. या वाक्यातील कर्म ओळखा. इथे आपल्याला काय ओळखायचं आहे? कर्म ओळखायचं आहे. कर्म तुम्हालाही माहिती आहे, कर्ता, कर्म, क्रियापद ह्या वाक्याच्या महत्वाच्या बाबी आपण मानतो आणि कर्म त्यालाच म्हणतो. कर्त्याने केलेली कृती ज्या घटकावर होईल त्याला आपण कर्म म्हणतो. तर इथं पहिलं पहा, येथे जमलेले सर्व लोक हा सुद्धा नाही. आपले अभिनंदन हा करेक्ट आहे. का? कारण आपण करतो, पण काय करतो? इथं पहा, अभिनंदन करतो. म्हणजे क्रिया कोणत्या घटकावर झाली, कशाची झाली याची माहिती आपल्याला कर्मातूनच मिळते. तर इथं पर्याय क्रमांक 2 जो आहे हा याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न काय म्हटलेला आहे. ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगतो त्या नामाला काय म्हणतात? मीरा भाईंदर, शहर पोलीस भरती 2026 मधला प्रश्न आहे. आता एक वाक्यच पाहू आपण. पहा काय आहे. उदाहरणार्थ, जय हुशार मुलगा आहे. जय हुशार मुलगा आहे. जय हुशार मुलगा आहे किंवा जय हुशार आहे असे पण आपण पाहू. जय हुशार आहे हा वाक्य आहे. आता याच्यामध्ये पहा विशेषण कोणतं आहे? हुशार आहे. का? जय बद्दल माहिती सांगतो. आता इथं ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगतो हा तर विशेषण झाला, आणि कोणाविषयी माहिती सांगत आहे? जय विषयी माहिती सांगत आहे. म्हणजेच काय आहे? विशेषण ज्याची गुणगान गातो, ज्याविषयी माहिती सांगतो त्यालाच आपण काय म्हणतो? विशेष्य असे म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? विशेष्य असे म्हणतो. तर थोडक्यात काय आहे? विशेष्य म्हणजे विशेषण कोणत्या नामाविषयी माहिती सांगत आहे त्या नामालाच आपण विशेष्य असे म्हणतो. आधी विशेषण, आधी आलेला विशेषण झाला त्या नामाच्या अगोदर. विधी विशेषण नंतर आलेला आहे. नामसाधित विशेषण नामापासून बनलेला विशेषण, जसं की कोल्हापुरी चप्पल असेल वगैरे वगैरे, नागपुरी संत्रे असेल, असे शब्द नामापासून बनलेले विशेषण. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जो आहे हा याचं काय उत्तर आहे. त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न आहे. एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही तऱ्हेंनी वापरता येते अशा क्रियापदांना काय म्हणतात? मीरा भाईंदर, शहर पोलीस भरती 2026. आता पहा, सकर्मक मध्ये सुद्धा आणि अकर्मक मध्ये सुद्धा वापरल्या जाणाऱ्या क्रियापदाला काय म्हणतो आपण? इथं द्विकर्मक नाही, ज्याच्यात दोन कर्म पाहिजे. काय पाहिजे? दोन कर्म. दोन कर्म. इथे दोन कर्माचा विषय नाही. उभयविध क्रियापद याचं उत्तर बरोबर आहे. अकर्मक कर्म नसलेला, सकर्मक कर्म असलेला. कर्म दोन्ही पाहिजे, अकर्मक आणि सकर्मक. पहा उदाहरणार्थ काय आहे? एक वाक्य देतो पहा. वाक्य, त्याने त्याने बोट कापले. त्याने बोट कापले हा वाक्य आहे. आता दुसरा वाक्य पहा याच्यामध्ये, त्याचे बोट कापले. त्याचे बोट कापले. आता कापले हा जो क्रियापद आहे, कापले हा काय आहे? क्रियापद आहे. तर या वाक्यातला जो क्रियापद आहे हा जो क्रियापद आहे, तर हे दोन्ही वाक्य जर आपण निरीक्षण जर केलो, काय आहे? दोन्ही वाक्य जर आपण निरीक्षण जर केलो, या दोन्ही वाक्यामध्ये आपल्याला फक्त थोडा फरक दिसतो. इथं छे आहे, इथं ने आहे. त्याने बोट कापले हा वाक्याचा कर्ता झाला, हा वाक्याचा कर्म झाला आणि हा वाक्याचा क्रियापद झाला. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? सकर्मक म्हणतो. काय म्हणतो? सकर्मक. कापले क्रियापद सकर्मक मध्ये सुद्धा वापरलेलं आहे. हा वाक्य पहा, त्याचे बोट कापले. कापणारा कोणीतरी असेल इथं. बोट हा वाक्याचा काय आहे? इथं इथं कर्म नाही आता तो, कारण कापण्याची क्रिया कोणी केली माहिती नाही. तर याच्यामध्ये हा जो वाक्य आहे हा वाक्य काय झालेला आहे? अकर्मक झालेला आहे. काय झालेला आहे? अकर्मक झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे? असा क्रियापद जो सकर्मक मध्ये सुद्धा वापरतात, अकर्मक मध्ये सुद्धा वापरतो. तर याला आपण काय म्हणतो? उभयविध क्रियापद सुद्धा म्हणतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मीरा भाईंदर पोलीस आणि त्याचबरोबर सोलापूर शहर पोलीस भरतीतील काही महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण अभ्यास केलो, चर्चा केलो. तर नक्कीच तुम्हाला हे जे प्रश्न आहेत तुमच्या अभ्यासामध्ये उपयुक्त ठरतीलच. जे विद्यार्थी पोलीस भरतीचा अभ्यास करत आहेत त्यांनी अभ्यासामध्ये खंड न पडू देता सातत्याने अभ्यास करा आणि त्याचबरोबर मागच्या PYQचा सातत्याने काय आहे रिव्हिजन करत जा, कारण प्रश्न कसे येतात याचा तुम्हाला एक प्रकारचा अंदाज येईल. ओके,
इथं आपण थांबूयात. पुढील व्हिडिओजमध्ये अशाच प्रकारे पोलीस भरतीच्या प्रश्नांचा आपण अभ्यास करूयात. धन्यवाद.